तो इथं हात कापलाय. अरे भाई आपल्याला चुना लावतोय. काय ना काय होतच रे, मला काय झालं काय समजत नाही. मजबूत कापलंय रे. आता दुसरी लेअर आपण टाकले चिकन. पहिली लेअर मध्ये आम्ही पानं टाकली, त्यानंतर मग शेंगाच्या वरती मग मीठ मारून चिकन टाकले. आता दुसरी लेअर वरती अंडी टाकतो. पूर्ण पॅक केलेलं आहे. आणि आता थोड्या वेळात आपण त्याला मस्त की म्हणजे भाजणार आहोत. म्हणजे आणि चुना लावण्यात एक नंबर माणूस आहे. शिजला नाही मित्रांनो. अशा पद्धतीने आपला जी पोपटी होती ती कच्चीच राहिली. मिळाला यो काढू. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मध्ये स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय मित्रांसोबत पोपटी बनवायला. बघू शकता या साईडला दिप्या बाय आणि इकडं आपली गँग बघू शकता, संत्या विंत्या. हा ब्रो. तर आपला इकडं सामान घेत आहेत. बघू शकता या साईडला पाण्याचा बाटला, इकडं सामान बघू शकता. आणि आपण इकडे चिकन घेतलंय. ठीक आहे, इथून जायचं आपल्याला कुठं, डायरेक्ट पिक्चर. बघू शकता दत्ता भाई पण त्या साईडला आलाय. तर आता जाऊया आणि मस्त की पोपटीचा तुम्हाला मस्त की रेसिपी दाखवतो, पोपटी कशी बनवतात ती. तर जाऊया तिकडं आणि बनवूया. सो गाइस, आपण पोहोचलोय लोकेशनवर बघू शकता. आणि या साईडला सर्व गँग आपले आले. अरे व्हॉट्सअप बघू शकता, इथं आले ना. संत्याने बाई गाडी तिथे लावले पोपटीसाठी. यो दिप्या पण इथे, दिप्या इथे. आणि यो भाई इथं कसं आपला ही तोडतोय, म्हणजे पोपटी जाळण्यासाठी आपल्याला आगीसाठी. हा, इथून असं एवढा आपण गावात जमा केलंय. आता इथून बघू शकता, इथं मटेरियल आहे, चिकन मिकन आहे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिंगा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तुम्ही बघू शकता आज पोपटीचा कार्यक्रम आहे. सतीश मोहिते इथे आलेला आहे. या दत्ता आहे, करम पण या साईडला. सगळी आम्ही एन्जॉयमेंट करणार आहे पोपटीची मस्त. आणि आता पोपटीचा सीझन चालू आहे मित्रांनो, तर मजा येणार आहे. मजा येणार आहे. तर आता थोडं इथं जरा अजून आपल्याला जाण्यासाठी लाकडं पाहिजे, तर ती काढूया. ठीक आहे, तर चला या साईडला बघू शकता. यो ब्रो एकटाच काढतोय. एवढा काढलाय भाई नाही. हा, एवढा काढलाय. चला आता इथून जाऊया घेऊन. चला बस काढून पाहिजे. मित्रांनो बघू शकता, तर या पद्धतीने आपण आता या साईडला पोपटी बनवतोय. आणि समीर आणि आपला योगेश भाई इथं प्रोसेसिंग करतात. बघू शकता, तर अशा पद्धतीने पाला टाकतोय पहिले खालती, नंतर मग एक लेअर असं टाकील. तर बघा पूर्ण प्रोसेस काय असते ती बघू शकता या साईडला. सोन्या, आता नंतर या पाला टाकल्यानंतर काय टाकू आपण? अंडे. हा, अंडे नाही, शेंगा टाकायचे. शेंगा ना, मग ठीक आहे. घे चल. बघू शकता या साईडला लेअर लावून मीठ मार. ओके, घे रपारप फोड. मीठ मार पहिले खाली थोडस मार. आणि या साईडला बघू शकता आपली टिंगल चालू आहे. ओके, घे टाक राहुल. नाही खारे होऊ शकता का? शेंगा टाक. स्टेपला मारता, स्टेप बाय स्टेप. खाली नको एवढा. आता एवढा मीठ टाकून खार नका करू ना. बस सोन्या आपल्याला शेंगा असं पसरवायचे तुला एकच जागा नाही. मग असं करतो रे मी. बघ बघ किती राहिलं. चिकन अरे स्टेप मारा. चिकन कोपऱ्याला जाऊन दे, याला लागला पाहिजे चिकन. मध्ये नको टाकूस. अरे हो 2 मिनिट काय कसं राहायचं का शिजायचं. लाईट मारा नीट. लाईट चालू. तर मित्रांनो बघू शकता, दुसरी लेअर आपण टाकले चिकन. पहिली लेअर मध्ये आम्ही पानं टाकली, त्यानंतर मग शेंगाच्या वरती मग मीठ मारून चिकन टाकले. आता दुसरी लेअर
वरती अंडी टाकतो बघू शकता. आचार्य पण घ्या का? आचार्य सोने हो आचार्य सोने बाय आणि साम्या बाय आणि पूर्ण मंडळी आपली हातभार लावते ना, असं नाही नाही तर बोलतील आपल्याला बोललं नाही. मेन कॅरेक्टर राहुल पाटील तिथे उभे आहेत. राहुल पाटील कुठे गेले? राहुल पाटील बिझी आहेत फोनवर. आणि चिकनच्या नंतर अंडी काय टाकली ना? चालते की. तर मित्रांनो या साईडला बघू शकता अंड्याची लेअर झाले आणि आता इथे आपला पाला टाकते आणि मेन आचारी बाई आलाय राहुल आणि योग्या आणि साम्या आणि बाकीची मंडळी पण इथे हातभार लावते आपल्याला. तर बघू शकता. बस झाला चल पाला. लावला आपला टाक. बस झाला वरती मारत आहे पाला अजून. एवढ्या अंडेला 3 थर लावतो मग. बघू शकता मित्रांनो या साईडला पूर्णपणे पोपटी होती ती पूर्ण जो मडका होता ना तो वाहिनी लेअर मध्ये पूर्ण पॅक केलेला आहे आणि आता थोड्या वेळात आपण त्याला मस्त की म्हणजे भाजणार आहोत. म्हणजे भाजणार आहोत म्हणजे आगीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे मस्त होणार आहे पोपटी. चला तर मित्रांनो या साईडला हा पाला आहे ना तो एकदम औषधी पण आहे. लागला बिकलं ना तर आपण ह्याच्यावर लावू शकतो जखमेवर आणि हाच पाला पोपटीसाठी आपण इथे टाकतोय बघू शकता. ओके इथे तर या साईडला बांधायला नाही उपाय म्हणून आता काठीचा जुगाड आहे म्हणजे निघणार नाही. एकदम पॅक. चल अरे राहुल नको टाइमपास तू जाशील. पेटव ना तू पेटव तू काय पेटव तू पहिले. डायरेक्ट टाकू का खाली? पलटी मारा डायरेक्ट उभी कर डायरेक्ट झटकन उभी करा. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपण मडका आहे जो उलटा केलाय हा उपडी केलाय त्या साईडला आणि आता चारी बाजून पेंडा वगैरे टाकून ते अशा पद्धतीने आग लावूया. नंतर मग आतला मस्त की अर्धा पाऊण तास जरा झाला तर मग आपला आतमधले जे काही आहे ते मस्त की होणार आहे. ओके मजा येईल. नंतर बघूया आता पुढची प्रोसेस दाखवतो. हा बघू शकता या साईडला. ओके इथं आपली गँग आहे ती सर्व हे करते बघू शकता. असा पूर्ण कव्हर केलाय त्याला. पेंडा नाही भाऊ अख्खे पेट द्यायला पाहिजे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली पोपटी पेटवलेली आहे बघू शकता आणि वरतून गोण्या बिण्या पेटवतात आणि नंतर मग त्याच्यावर टाकणार आहेत अशा पद्धतीने. आमच्याकडे पेंडा नाही आहे म्हणून. हा पेंडा नव्हता म्हणून तिथं गोण्या चालतो आम्ही. मस्त शिजते. ओके पेंड्यामध्ये मस्त शिजते पण आता गोणी चालतोय बघू शकता या साईडला. ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली पोपटी थोड्या वेळात होणार आहे आणि नंतर झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो असं शिजला वगैरे. ठीक आहे तर बघू शकता या साईडला. तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपण गवत कापत होतो तो इथं हात कापलाय. अरे बाई आपल्याला चुना लावते लय बेकार लागले. कापा लागले माझा पहिले कापला मग माझा इथं पहिले कापला. रापराप ओढलं ना तेवढा. मया पण मग कसा ओढला बहुत काटा आहे रे. इथे कापलाय चुना लावलाय बघू थांबला तर थांबला नाही थांबून जाईल. ओके सुनाय काय ना काय होतच रे मला काय सुना दाखवतो. झालं काय होत नाही. दाखव जरा. लय मजबूत कापलंय रे. इथं लाव इथं. घेऊ इथं लाव. कुठं तो इथं ये. दत्ता व्हायला पण लागला मला पण. बेकार. ठीक आहे तो की मित्रांनो लागलं आपलं या साईडला. ठीक आहे जाऊ दे काही नाही. आणि या साईडला आपले मित्र चुना लावला बोल. हा चुना लावला बाईने नशीब लवकर म्हणून रक्त थांबलाय. हा आणि टोके व्हायला पण लागल्या बघ याला पण लागलं इथं आणि दत्ताला पण आहे आणि चुना लावण्यात एक नंबर माणूस आहे. अजय नाही. ठीक आहे आणि इथं आपल्या इथं एवढा आपण काढून सुका गवत काढून ठेवलं. आता कसंही बोलतं त्याला म्हणजे आता ही चालू आहे हळूहळू. ठीक आहे पेंडा भेटला नाही त्यामुळे या कसईचा म्हणजे हे जे असतात ना ते मजबूत लागतात एवढे बेकार की कापल्या समजतच नव्हता की लागलाय म्हणून. तो इथं आलो तेव्हा समजलं की लागले. ठीक आहे आणि आता थोडं झाल्यानंतर मग आपण
पोपटी काढूया आणि बघूया शिजतंय का म्हणजे शिजलंय का नाही तुम्हाला दाखवतो. चलो. अशा पद्धतीने आपली इकडून शिजलेली आहे पोपटी. बघू शकता एवढी गँग आहे आपली गँग. ठीक आहे होते कोणी माझ्या आता घेतस तू. ओके आता तू अरे इथं खोलून बघा पहिले. उचल उचल बघ. पेटवाला नाही झाले असेल तर इथंच खोलून बघ सोन्या. इथं कशी खोलशील? अरे वरवरचा असं पाला गोल काढून इथं गोणीने पकडलंय. साईडला कर. उचलली बाईनी आणि इकडं बघतोय पाणी सुटलं का बघ ना. समीर चेक करायला लागलच तुला. आगीच. चेक करायला लागलच तुला. झाले खाऊन बघा लागलच तुला थोडाफार शिजलाय वरचा. शिजलाय पाला. पान धरलंच नाही. पान तर कसं शिजलं. पान कसं झालं? पाणी कसं झालं? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? नाही शिजली तर मग कच्चीच राहिली. बघू आहे काढून आता. हा साईडला हा पाय बी काढा. हे थांबा शांत राहा हे शांत. वायबे तिकडे नाही तर मी आगीमध्ये टाकतो. हे जल्ले वास येतो मस्त. समीर डोल्याने एलिमेंट चिरतो तो वाला. राग करून येतो. काहीतरी काढून बघ ना. याने चिकन आला का बघा जरा. आला यो काय? अरे तो गवत आहे. अरे कर हात टाक ना. टाकतो मी योग मध्ये. याच्या डोल्या बिल्या उडल्या. हे हात लागले पाठी. इथं बघावे शिजतंय का नाही. चिकन अरे घे ना हात घाल ना. अरे नाही समजलं वाप लागल ना. वाप लागल हात हात गरम मरशी. गाला तुमची हाऊस पुरी करा एकदा. झाले हे नाही शिजला हे शिजला नाही मित्रांनो. अशा पद्धतीने आपला जी पोपटी होती ती कच्चीच राहिली. आता परत आग लावावी लागेल. ही नाही रे बरोबर शिजला. शेंगा झाल्या मराल झाले नाही आले कच्चे. तर अशा पद्धतीने आपली जी पोपटी होती कच्चीच राहिली. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मुझे अपने घर जाना है. आता परत शिजूया. वरवरचं चिकन राहिलं फक्त चिकन थोडं राहिलंय. चिकन राहिलं. अरे इथं आगच नाही भेटले बघ ना. हो शेंगा झाले. 1 hour later. अंड काय झाले ना खालचंच झाले बघ. चिकन एक नंबर झाले. अंडा बघ झालाय हे थांब हे ब्लॉग चालू आहे. आला रे आला पॉपटीचा सीझन. किती आहे? अरे मी आला हो काढू अरे आला. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली पोपटी आहे ती झालेली आहे थोडीफार मस्तपैकी. बघू शकता या साईडला आपली पूर्ण गँग आहे. बघू शकता ओके सर्व आहेत. आणि या साईडला ब्रो पण आलेला आहे. तर बघूया शिजलंय की नाही. मस्त लागते. शेंगा बघू शिजलेत का. शेंगा पण शिजलेल्या आहेत थोड्याफार. ग्लास आणला का? पण मस्त वाटतं. तुझा का. तर मित्रांनो मस्तपैकी आपली जी पोपटी होती ना ती पोपटी झालेली आहे मस्तपैकी. थोडंसं शिजलं होतं बरं वाटलं आणि खाल्लेलं पार्टी केलेली. आणि नंतर मग आम्ही खारघरला आलो. इथं रात्रीचे 1:30 वाजले. फालुदा खायला बघू शकता. या साईडला आपले सर्व मित्र सर्व मित्र बघू शकता. ओके तर इथं घेतल्या मस्त की फालुदा. तर आता खाऊया आणि मग इथून घरी जाऊया. ठीक आहे. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक शेअर कमेंट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय बूम.